हे बघा, आवाज पण ऐकवते. तर आज आपण बनवणार आहोत पोह्यांपासून कुरकुरे बनवणार आहोत. तर सर्वात आधी मी पोहे व्यवस्थित गाळून स्वच्छ निवडून घेतले आहेत. आता 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. थोडंसं पाणी टाकून घेते पोहे भिजवण्यासाठी. 2-3 मिनटं व्यवस्थित भिजवून घ्यायचे आहेत. आता चेक करून बघू आपले पोहे भिजले गेलेत का. हे बघा, व्यवस्थित भिजले गेले आहेत. आता आपण साहित्य टाकून घेऊ पोह्यांमध्ये. मिरची पावडर, जिरे, चवीप्रमाणे मीठ, कोथिंबीर, आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. खाण्याचा सोडा पण टाकून घेतला. आता सर्व व्यवस्थित पीठ मिक्स करून घ्यायचे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मिक्सरला सुद्धा फिरवू शकता. लागेल तसं पाणी ओतून पीठ मळून घ्यायचंय व्यवस्थित. हे बघा, आपलं पीठ तयार आहे. बघू शकतात, या पद्धतीने पीठ तयार करून घ्यायचंय. हे बघा, आता आपण हे साईडला ठेवून घेऊ. इकडे पिशवी घेतली आहे, कट करून घ्यायची पिशवीला. तुम्ही सोऱ्याने सुद्धा बनवू शकतात. मी पिशवीचाच वापर करणार आहे. पीठ टाकून घ्यायचे आता पिशवीत आपल्याला. मी इथे ट्रेमध्ये बनवते. आता आपण कुरकुरे व्यवस्थित पाडून घेणार आहोत. हे बघा, सर्व कुरकुरे पाडून घेतलेत मी. आता मी हे उन्हात ठेवून देणार आहे. 1-2 दिवस व्यवस्थित उन्हात वाळवून घेणार आहे. हे बघा, आपले पोह्याचे कुरकुरे बनवून तयार आहे. बघू शकता, 2 दिवस व्यवस्थित कडक उन्हामध्ये वाळवले आहेत. हे बघा किती कुरकुरीत झालेले, एकदम व्यवस्थित कोरडे झाले आहेत आपले कुरकुरे. बघू शकता आवाज. व्यवस्थित वाढले 2 दिवस. इकडे कढई ठेवून घेतली गॅसवर गरम व्हायला. तेल टाकून घेते.
तेल व्यवस्थित कडक गरम करून घ्यायचं आहे. हे बघा आपले कुरकुरे किती छान तळले गेले आहेत. हे बघा सर्व याच पद्धतीने तळून घेते मी आता. वेफर्स खाणं सुद्धा विसरून जाल, एवढी छान होती ही रेसिपी. तर तुम्ही पण नक्की कुरकुरे ट्राय करून बघा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटू एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय.